वेट अ मिनिट, तुम्ही कन्सिस्टन्सीचा चुकीचा अर्थ काढता आहात. ज्यावेळेला विषय कन्सिस्टन्सीचा येतो त्यावेळेला आपल्याला वाटतं रोज 1 तास व्यायाम करणे म्हणजे कन्सिस्टन्सी, किंवा रोज प्रत्येक आहार पौष्टिक घेणे म्हणजे कन्सिस्टन्सी. बरेच जण करतात की आम्ही बदल सुरू करतो पण मग ते कन्सिस्टंट राहत नाही. तर यावर मी आधी एक रील बनवली आहे, कारण आपला व्हाय क्लिअर नाही आहे. ज्या दिवशी आपला व्हाय क्लिअर होईल त्या दिवशी आपण कन्सिस्टंट होऊ. पण आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे आपली कन्सिस्टन्सीची डेफिनेशनच चुकते. कन्सिस्टन्सी म्हणजे रोज 1 तास व्यायाम करणे, सगळे 6 मील पौष्टिक घेणे, रोजचं रोज टाईम टू टाईम झोपणे, असं कधीही होऊ शकत नाही. आयुष्य ही सरळ रेषा नाही. आयुष्यामध्ये अनेक प्रॉब्लेम्स येणार आहेत. कधी आपण आजारी असू, कधी घरी कोणीतरी आजारी असेल, मुलं आजारी असतील, एखादा कार्यप्रसंग असेल, एखादी घटना घडत असते, बरेचसे प्रॉब्लेम्स असतात. हे मान्य करणं हा कन्सिस्टन्सीचा महत्त्वाचा भाग आहे. मग ज्या दिवशी 1 तास मिळत नाही त्या दिवशी 10 मिनिटं व्यायाम करा. मिस होत आहे हरकत नाही. ज्या दिवशी पुन्हा वेळ मिळतो त्या दिवशी पुन्हा सुरू करा. सो कन्सिस्टन्सी इज नॉट मिसिंग. मिस गोष्टी होणारच आहेत. कन्सिस्टन्सी इज एक्सेप्टन्स, की हे असं होणार आहे. कन्सिस्टन्सी इज फ्लेक्झिबिलिटी, म्हणजे जेवढा वेळ मिळेल तेवढा वेळ करेल. सगळे जर माझे आहार बदलणं झाले नाही तरी एक एक आहार मी बदलायला सुरू करेल. किंवा सकाळच्या आहारामध्ये पौष्टिक घेणं झालं नाही तर ॲटलीस्ट दुपारच्या आहारामध्ये किंवा संध्याकाळच्या मीलमध्ये मी माझ्या आवश्यक गोष्टी इन्क्लूड करण्याचा प्रयत्न करेन. जसं एखाद्या दिवशी आपली अंघोळ नाही झाली याचा अर्थ आपण दुसऱ्या दिवशीपासून अंघोळ करणं सोडून देत नाही. तसंच लाईफस्टाईलचं पण आहे. लाईफस्टाईल हा आपल्या लाईफचा लाईफलाँग पार्ट आहे. आपल्याला ते आयुष्यभर करायचं आहे. मग 1-2 दिवस मिस झाल्याने काहीही हरकत नाही. पुन्हा सुरू करा. स्टार्ट करा, मिस झालं आहे, रिस्टार्ट करा, मिस होणारच आहे, पुन्हा रिस्टार्ट करा. दॅट इज कन्सिस्टन्सी. आपण कन्सिस्टन्सीला परफेक्शनिझमसोबत कम्पेअर करतो. आपल्या आजूबाजूला एखादा ॲथलीट असतो, एखादा स्पोर्ट्स पर्सन असतो जो परफेक्टली कन्सिस्टंट असतो, आणि आपण हे मापदंड आपल्या आयुष्यात वापरत असतो. आपण आपलं प्रोफेशनल, फॅमिली, सोशल हे सगळं लाईफ मॅनेज करून आपली हेल्थ मॅनेज करतोय. त्यामुळे 1 दिवस चुकतोय ना हरकत नाही, 2 दिवस चुकतंय हरकत नाही, 2 आठवडे चुकतायत अजिबात हरकत नाही. 3ऱ्या आठवड्यापासून पुन्हा सुरू करा. कन्सिस्टन्सीचं सोपं गणित: स्टार्ट, मिस झालंय, रिस्टार्ट, मिस झालंय, कीप गोईंग, मिस झालंय, रिस्टार्ट, जस्ट कीप गोईंग. कन्सिस्टन्सी म्हणजे ती गोष्ट सातत्याने करता येण्यापेक्षा ती गोष्ट बंद पडू न देणे हे जास्त महत्त्वाचं आहे. पटलं असेल तर रील शेअर करा, पटलं नसेल तर स्क्रोल करा. स्वस्थ राहा, मस्त राहा. धन्यवाद.